आजी, वीर, तुला जो फोटो दिला होता मी तो घेऊन ये बरं. तसा वीर अविनाशकडे बघून त्याला सांगतो, माझ्या रूममध्ये लेफ्ट ड्रॉवरमध्ये आहे फोटो, जा घेऊन ये बरं म्हणत अविनाश वीरच्या रूममध्ये जाऊन ताबडतोब फोटो घेऊन येतो आणि आजीकडे देतो. तसं आजी राधिकाकडे बघून तिला तो फोटो दाखवतात आणि विचारतात, हे बघ मुली, हा फोटो कुणाचा आहे? तशी राधिका तो फोटो त्यांच्या हातातून घेते आणि म्हणते, ही 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 तर माझी सानुदी आहे. कोण सानू, नीट सांगशील का? आजी पुन्हा विचारतात तिला. सानुदी म्हणजे माझ्या छोट्या काकांची मुलगी, राधिका सविस्तर सांगते. अच्छा, मग ह्या कुठे आहेत आता? आजी तिला विचारतात. तिचं 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं आहे, ती तिच्या सासरी आहे, आता राधिका म्हणते. आणि हे ऐकून आणखी एक धक्काच सर्वांना बसतो, खास करून वीरला. 10-15 दिवस या फोटोला बघतच कितीतरी स्वप्ने त्याने रंगवलेली होती आणि ते ऐकून त्याचं काळीजच तुटल्यासारखं झालं होतं. आजीलाही वाईट वाटतं. एक होप वाटत त्यांना जी मुलगी वीरसाठी पसंत केली होती ती जर आता अनमॅरिड असली असती तर काही होप तरी होता, पण आता तेही संभव दिसत नव्हतं. एक उसासा सोडून त्या राधिकाला म्हणतात, हे बघ मुली, आता आम्हाला सर्व खरं सांग. असे लग्न झालेल्या मुलीचा फोटो दाखवून आम्हाला का फसवलं तुम्ही लोकांनी? आजी, मला खरंच काहीच माहीत नाही, राधिका रडत रडत सांगते. तेवढ्यात मामा, आईसाहेब तुम्ही पोलीस बोलवा, म्हणजे त्यांच्या समोरच ही खरं सांगेल. पण खरं तर मामा मनातून खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे पोलिसांचं नाव ऐकून राधिका थोडी घाबरते आणि पुन्हा रडायला लागते. तुम्ही थांबा, आम्ही बोलत आहोत ना, आजी मामाला अडवत म्हणतात. आणि मग आजी थोडा वेळ विचार करतात. तसे सर्वजण शांतच बसलेले असतात, कारण कोणाला काहीच सुचत नव्हतं. फक्त राधिका मात्र एकसारखी रडत होती. थोड्या वेळाने आजी थोडा विचार करून म्हणतात, हे बघ मुली, तुझ्या वडिलांना फोन लाव, स्पीकरवर फोन ठेव आणि ताबडतोब त्यांना इकडे बोलावून घे, आम्ही त्यांच्याशी सर्व काही बोलतो. हे ऐकून राधिकाला थोडा धीर येतो. नाहीतर एवढ्या लोकांच्या घराड्यात ती एकटी पडलेली होती. तशी ती पटकन स्वतःला सावरते आणि ठीक आहे म्हणून ती मोबाईल हातात घेते आणि तिच्या पप्पांना फोन लावते. लगेच स्पीकरही ऑन करते. समोरून रिंग जात होती आणि 2 मिनिटात पप्पा तिचा फोनही उचलतात. राधिका रडत रडतच, हॅलो हॅलो पप्पा पप्पा. राधिका, बेटा काय रडते आहेस? ती अगदी काळजीने विचारतात. पप्पा पप्पा, पण ती एकसारखी पप्पा पप्पाच म्हणत होती. फक्त तिला शब्दच पटत नव्हते, ती नुसती रडतच होती. आता मात्र तिला पाहून सर्वांनी थोडी कीव येते तिची, पण राग असतो मनात म्हणून सर्व गप्प असतात. वीरला ही का जाणे तिच्याकडे बघून खूप वाईट वाटत होते. राधिका, बाळ बाळ, तू का रडत आहेस? तुम्ही घरी पोचलात का? आमची आठवण येत आहे का? सोन्या, राजा, हे बघ, अगं फक्त अर्ध्या पाऊण तासावर आहे तुझं सासर, तू कधी हाक मारलीस की मी आणि भाई तुला भेटायला लगेच येऊ. तू रडू नकोस, या सोन्या, तिचे पप्पा तिला समजावत सांगतात. पप्पांना वाटते की तिला तिची आठवण येत आहे म्हणून ती रडत आहे आणि इकडे बाप लेकींचे बोलणे ऐकून सर्वांचे डोळे पाणावतात. पप्पा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या. बस, हे लोक काय बोलत आहेत मला काहीच समजत नाही. मी यांना फसवले आहे म्हणत आहेत, हे मला पोलीस स्टेशनला नेणार म्हणून बोलत आहेत. तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता या, मला खूप भीती वाटते. पप्पा राधिकांना धीर एकवटून सर्व काही सांगितले त्यांना. राधिका, हे काय बोलत आहेस तू? कोण पोलिसात देणार तुला? कसली फसवणूक, नीट सांगशील का? त्यांनी न कळून विचारलं. पण राधिका पुढे काय बोलणार इतक्यात आजी बोलतात, मुली इकडे दे तो फोन, आम्ही बोलतो. तशी राधिका त्यांच्याकडे फोन देते. हॅलो प्रभाकरराव, आम्ही आईसाहेब बोलत आहोत. आईसाहेब, हे राधिका काय बोलत आहे? कसली फसवणूक केली आम्ही? आणि काय पोलीसचे काय, जरा नीट सांगता का? पप्पा विचारतात. प्रभाकरराव, तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे निघून या. फोनवर आम्ही काही सांगू शकणार नाही आणि तुम्हालाही काही कळणार नाही, त्यामुळे ताबडतोब निघून या, आजी म्हणतात. ठीक आहे, मी अर्ध्या तासात येतो आणि प्लीज राधिकाला काही म्हणू नका. राधिका आहे का तिथे? तिचे वडील लगेच तयार होतात. हो, फोन स्पीकरवर आहे, बोला तुम्ही. बरं राधिका, बाळ घाबरू नको, मी आत्ता अर्ध्या तासात येतो. ते तिला दिलासा देतात. ठीक आहे, भाईला पण घेऊन या पप्पा. भाई नाही आहे बेटा, इथे सगळी पाहुणे मंडळी दुसऱ्या बंगल्यात आहेत ना, तिथे त्यांची व्यवस्था करायला गेला येतो. मी एकटाच येतो सध्यात. हा, तू रड नको बाळ. लवकर या हा, ती म्हणते आणि फोन कट करते. आता प्रभाकरराव येईपर्यंत वाट पाहणे याशिवाय कोणाकडे गत्यंतर नव्हतं, त्यामुळे सगळे तसेच बसून होते. तेवढ्यात आजी, कामिनी, ते येईपर्यंत सर्वांच्या चहा कॉफीचे बघा, डोकंच चालणं असं झालंय आमचं तर. हो आई साहेब, म्हणून मामी तिकडून निघून जातात. तेवढ्यात राधिका बोलते, मला 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 पण पाणी हवं आहे. बिचारीचा रडून रडून घसा सुकलेला असतो. तसा आजी आवनीकडे बघतात.
आणि अवनी उठून लगेच राधिकाला पाणी देते. राधिका घट 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 करत पूर्ण ग्लास रिकामा करते. अजून पाहिजे थोडं, अवनीकडे पाहत ती बोलते. तशी अवनी अजून तिला पाणी आणून देते आणि राधिका तेही संपवते. तेवढ्यात मामी सर्वांसाठी कॉफी आणतात. सर्वजण घेतात, पण राधिका सोडून ती नको म्हणते आणि फक्त पप्पांची वाट बघत बसते दरवाजाकडे डोळे करून. चला, पप्पा येईपर्यंत फॅमिलीची ओळख करून घेऊया. फॅमिलीची ओळख? ही वीरची फॅमिली आहे. आजी शकुंतला इनामदार, वडील विजय इनामदार, आई लता इनामदार, काका संजय इनामदार. अवनी आणि अवनीश काकाची जुळी मुले आहेत. मामा विद्याधर गोखले, मामी काकिनी गोखले, मुलगी मनीषा गोखले. राधिका फॅमिली: आजी वत्सला पंडित, वडील प्रभाकर पंडित, आई आनंदी पंडित, भाऊ विक्रम पंडित, काका दिवाकर पंडित, काकू संध्या पंडित, चुलत बहिणी सानिका ज्योतिका. पुढील भाग क्रमशः. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.